राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मांजरपाडा प्रकल्प, तर हा पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालवा जो आहे तर आपण पाहू शकताय का ह्या कालव्याच्या माध्यमातून जे गुजरात साईडला समुद्रामध्ये जाणारं जे पाणी होतं ओव्हरफ्लोचं, तर हे पाणी ह्या कॅनलच्या माध्यमातून डोंगरगावपर्यंत या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की लहान मोठे जे बंधारे तर ते भरले गेले आणि त्यामुळे ह्या परिसरात ज्या ठिकाणी बंधारे भरले गेले त्या परिसरामध्ये विहिरींना पाणी उतरलं आणि त्याचा फायदा झाला की शेतींना त्याचा वापर करता आला. कारण की अनेक ठिकाणी जे तर ते पाणी शिल्लक नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे सुद्धा या ठिकाणी अवघड परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र ह्या प्रोजेक्टमुळे जे तर ते लहान मोठे बंधारे भरले गेले. आज जरी ते बंधारे कोरडे पडले असतील, कारण की आता मे महिन्याचा शेवट आलेला आहे आणि बंधारे कोरडे पडल्यानंतर सुद्धा आजही विहिरींना पाणी असल्यामुळे शेतीला असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल किंवा अनेक व्यवसायाला फायदा झालेला आहे. तर याबाबत आपल्यासाठी बोलण्यासाठी ह्या मांजरपाडा प्रकल्प चळवळीचे जे या ठिकाणी मोहन शेलार आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा की साधारण हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागला, किती लांब आलेला आहे आणि याच्यातून किती बंधारे भरले गेले आणि याचा कसा फायदा झाला आहे? येवला तालुक्याचा हा उत्तर-पूर्व भाग हा निसर्गातच दुष्काळी भाग. परंतु 2009 साली भुजबळ साहेबांनी येथील शेतकऱ्यांच्या मागणीवरून, जी वर्षानुवर्षाची मागणी होती, मांजरपाडा प्रकल्पाचं काम सुरू केलं आणि 2019 मध्ये ते काम संपलं. 2019 नंतर कालव्याचं अपूर्ण काम पूर्ण झालं आणि 2024ला या ठिकाणी सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथून साधारण 150 किलोमीटर पाणी या येवला तालुक्यात आणलं. याचा फायदा निफाड, चांदोड येथील शेतीला तर झालाच, परंतु आपल्या येवला तालुक्यातील साधारण 55 ते 60 गावं जी पूर्णतः दुष्काळी होती, ती आज ओलिताखाली आलेली आहे, बागायती झालेली आहे. पावसाळ्यात या कॅनलला येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने या भागातील पूर्ण बंधारे भरले गेले. ज्या बंधाऱ्यांना जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी होतं आणि त्याच्यामुळे येथील पाण्याची पातळी वाढलेली आहे. विहिरींना आजही या ठिकाणी पाणी आहे. परंतु तरी देखील यापुढेही शेतकऱ्यांची ही मागणी आहे, की या प्रकल्पावर समीर भाऊ काम करत असताना दिवाळीनंतर या भागात पाण्याचं एक रोटेशन आलं पाहिजे, की जेणेकरून आमची शेती ही शाश्वत पूर्णतः बागायती होईल. समीर भाऊंनी गेल्या काही दिवसापूर्वी बाळापूर, तसंच कातरणे आणि तळेगाव, चांदोड हद्दीतल्या काही भागाचा सर्व्हे केला आहे, की ज्या ठिकाणी मोठं धरण तयार करून येथील शेतकऱ्यांना दिवाळीनंतर कसं पाणी देता येईल. आणि आम्हाला शेतकऱ्यांना निश्चित अपेक्षा आहे, की समीर भाऊंच्या या प्रयत्नांना यश येईल आणि आम्हाला दिवाळीनंतर एक रोटेशन मिळेल. एकंदरीत पाहता माजी खासदार समीर भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत की ह्या जो कालवा आहे तर याला दिवाळीनंतर कसं पाणी मिळेल आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणखीन कसं पाणी देऊन शेती जी तर ती सुजलाम सुफलाम कशी करता येईल, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. तर नक्कीच ह्या प्रयत्नांना सुद्धा जर यश आलं तर ह्या परिसरामध्ये जे तर दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याची ओळख ही पुसेल आणि सुजलाम सुफलाम तालुका म्हणून ओळख निर्माण होईल. उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.